सेट एक्झाम जून 2019 पेपर फर्स्ट. पेपर सेट क्रमांक ए. प्रश्न पहिला, विमर्शी स्तरावरील अध्यापन. ए. शिक्षक केंद्री आणि विषय केंद्री असते, मात्र अध्ययनार्थी केंद्री नसते. बी. शिक्षक केंद्री नसते, मात्र विषय केंद्री आणि अध्ययनार्थी केंद्री असते. सी. शिक्षक केंद्री असते, मात्र विषय केंद्री आणि अध्ययनार्थी केंद्री नसते. डी. शिक्षक केंद्री नसते तसेच विषय केंद्री नसते, मात्र अध्ययनार्थी केंद्री असते. या प्रश्नाचं उत्तर आहे डी. प्रश्न दुसरा, प्रौढ अध्ययनार्थी. ए. 6 अध्यायी प्रेरित असतो. बी. स्वयं प्रेरित असतो. सी. कुटुंब प्रेरित असतो. समाज प्रेरित असतो. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. स्वयं प्रेरित असतो. प्रश्न तिसरा, मासिव ओपन ऑनलाईन कोर्सेस. मॉक्स म्हणजे टिंबटिंब होय. ए. मोठ्या प्रमाणावरील मास सहभागासाठी आरेखित केलेले, लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. बी. मोठ्या प्रमाणावरील मास सहभागासाठी आरेखित केलेले, लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. सी. मोठ्या प्रमाणावरील मास सहभागासाठी आरेखित केलेले, लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन. डी. मोठ्या प्रमाणावरील मास सहभागासाठी आरेखित केलेले, लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन. या प्रश्नाचं उत्तर आहे ए. मोठ्या प्रमाणावरील मास सहभागासाठी आरेखित केलेले, लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. प्रश्न चौथा, अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये टिंबटिंबचा समावेश असतो. ए. स्मार्ट बोर्ड्स. बी. ग्रीन बोर्ड्स. सी. तक्ते. डी. नकाशे. या प्रश्नाचं उत्तर आहे ए. स्मार्ट बोर्ड्स. प्रश्न पाचवा, अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही? ए. अध्यापन आणि मूल्यमापन यांचे एकात्मीकरण. बी. कौशल्य आणि क्षमता यांची तपासणी. सी. समयकालिक पिरियडिक आणि निरंतर कंटिन्युअस. डी. केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग. या प्रश्नाचं उत्तर आहे डी. केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग. प्रश्न सहावा, सत्य शोधण्यासाठीची संवाद पद्धती टिंबटिंब यांनी दिली. ए. प्लेटो. बी. सॉक्रेटिस. सी. फ्रोबेल. डी. हर्बार्ट. उत्तर आहे बी. सॉक्रेटिस. सत्य शोधण्यासाठीची संवाद पद्धती सॉक्रेटिस यांनी दिली. प्रश्न सातवा, जर एक चल नामांकन श्रेणीवर नॉमिनल स्केल मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतर श्रेणीवर
इंटरवल स्केल मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती टिंबटिंब ही असेल. ए. प्रायोगिक पद्धती, बी. व्यक्ती अभ्यास पद्धती, सी. तिर्यक छेदात्मक पद्धती, डी. सहसंबंध पद्धती. या प्रश्नाचं उत्तर आहे ए. प्रायोगिक पद्धती. प्रश्न 8. खालीलपैकी कोणत्या चांगल्या परिकल्पनेचे हायपोथेसिस वैशिष्ट्य नाही? ए. तपासणी क्षमता, बी. वस्तुनिष्ठता, सी. गुंतागुंत, डी. संबोध स्पष्टता. या प्रश्नाचं उत्तर आहे सी. गुंतागुंत. प्रश्न 9. जर वारंवारिता वितरणाचे मध्यमान आणि मध्यांक अनुक्रमे 20 व 22 असतील तर त्या वितरणाचे बहुलक टिंबटिंब असेल. ए. 21, बी. 16, सी. 26, डी. 11. या प्रश्नाचं उत्तर आहे सी. 26. सी. 26. प्रश्न 10. दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे यास टिंबटिंब म्हणतात. ए. कॉपीराइट, बी. वाङ्मय चौर्य, सी. प्रकाशन, डी. स्वामित्व हक्क. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. वाङ्मय चौर्य. बी. वाङ्मय चौर्य. प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे पुढे दिलेल्या उतार्यावर आधारित आहेत. इंग्रजीतील किंवा मराठीतील उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. भारतीय माणसाची एक विशिष्ट मनोवृत्ती आहे. गेल्या 5000 वर्षाच्या परंपरेतून ती सिद्ध झालेली आहे. कोणत्याही एका पंथाबद्दल, विचाराबद्दल, आचरणाबद्दल भारतीय माणूस टोकाचा आग्रही नसतो. एका शब्दात सांगायचे तर भारतीय माणूस अनाग्रही आहे. अनाग्रही असणे चांगले की वाईट हा खरा प्रश्न नाही. खरा प्रश्न आधी येथील समाजाचे हे स्वरूप नीट समजून घेण्याचा आहे. म्हणूनच या समाजाला एकात्म करताना येथील विचारवंतांनी विविधतेत एकता अशी घोषणा दिली. यात प्रत्येक समाजाची स्वायत्तता टिकून राहते, प्रत्येक समाजाची अहंता सुखावते आणि आपण एक असल्याची जाणीव हळूहळू रुजवता येते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भारत हे कधीच एक राष्ट्र नव्हते. इथे जातीजातींचे स्वायत्त गट होते. या स्वायत्त गटांनी धर्मपंथांची वस्त्र चढून पुन्हा आपले वेगळेपण टिकवले होते. भाषेच्या सीमारेषांनी पुन्हा आपापले वेगळेपण राखले होते. अशा आपल्या समाजाने गेल्या 150 वर्षात एक नवे वळण घेतले आहे. जातीची स्वायत्तता प्रादेशिक स्वायत्ततेत विलीन करण्यास आज आपला समाज मानसिकदृष्ट्या तयार झाला आहे. ही प्रादेशिक स्वायत्तता कायम ठेवून राष्ट्रीय ऐक्य निर्माण व्हावे या ध्येयवादास इथल्या समाजाने मान्यता दिलेली आहे आणि हा सर्व गेल्या 100-150 वर्षातल्या अनेक चळवळींचा एक अंतिम परिणाम आहे. एका फार मोठ्या संक्रमणातून भारतीय समाजाची वाटचाल चालू आहे. अशा या वाटचालीचा अभ्यास करण्याचे अत्यंत महत्त्वाचे साधन वाङ्मय असते. वाङ्मय ही मनुष्यनिर्मित कला आहे. अत्यंत परिचित आणि सहज उपलब्ध असलेल्या भाषेच्या साधनातून ती प्रकट होते. भाषेत मृत संस्कृतीचे जसे अनेक अंश असतात तसे समाजाच्या बदलत्या स्थिती गतीचेही तरंग असतात. म्हणून वाङ्मय ही कला जशी संस्कृतीची फलश्रुती आहे तशीच संस्कृतीच्या अभ्यासाचेही ते फार मोठे साधन आहे. वाङ्मयाचा व्यवहार ते ज्या संस्कृतीत निर्माण होते त्या संस्कृतीच्या आकलनाशिवाय कळणे शक्य नाही. आता या उत्तरावरची प्रश्न आहेत 11 ते 15. प्रश्न 11.
भारतीय माणूस अनाग्रही आहे कारण ए. त्याची सर्वसमावेशकता, बी. त्याची भावनात्मकता, सी. त्याची संघटनशीलता, डी. त्याचा बुद्धिप्रामाण्यवाद. या प्रश्नाचं उत्तर आहे ए. त्याची सर्वसमावेशकता. प्रश्न 12वा. भारतीय समाजव्यवस्था ही वैविध्यपूर्ण आहे, तशी ती अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक समाज घटकाला त्याचे वैचारिक स्वातंत्र्य देणारी आहे. ए. संपूर्ण विधान बरोबर, बी. संपूर्ण विधान चूक, सी. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, डी. पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. या प्रश्नाचं उत्तर आहे ए. संपूर्ण विधान बरोबर. प्रश्न 13वा. भारत हे कधीच एक राष्ट्र नव्हते कारण ए. धर्मपंथांचा आंधळेपणा, सामाजिक अहंकार, जातीजातीतील स्वायत्तता, भाषिक समानता. या प्रश्नाचे उत्तर आहे सी. जातीजातीतील स्वायत्तता. प्रश्न 14वा. जातीय स्वायत्तता आणि प्रादेशिक स्वायत्तता या दोन बाबी स्वतंत्र असून त्या दोन्ही एकत्र आल्यास राष्ट्रीय ऐक्याची भावना वाढीस लागेल. ए. संपूर्ण विधान चूक, बी. संपूर्ण विधान बरोबर, सी. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, डी. पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. संपूर्ण विधान बरोबर. प्रश्न 15वा. वाङ्मयाच्या अभिव्यक्तीचे माध्यम कोणते? ए. समाज, बी. मनुष्य, सी. संस्कृती, डी. भाषा. या प्रश्नाचे उत्तर आहे डी. भाषा. प्रश्न 16वा. डॉक्टर देवल यांच्या मते संप्रेषण म्हणजे ए. कल्पनांचे सामायिकीकरण, बी. अनुभवांचे सामायिकीकरण, सी. अवबोधन, डी. भावनांचे सामायिकीकरण. या प्रश्नाचं उत्तर आहे सी. अवबोधन. प्रश्न 38वा. भारतात पुढीलपैकी कोणती संवाद सेवा नुकतीच बंद करण्यात आली? ऑप्शन ए. टपाल सेवा, ऑप्शन बी. दूरध्वनी लँडलाईन, ऑप्शन सी. तार, ऑप्शन डी. फॅक्स. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. तार. प्रश्न 39वा. महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी स्वतःची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे? ऑप्शन ए आहे सरळ, ऑप्शन बी आहे महाजॉब्स, ऑप्शन सी आहे ई सेवा, ऑप्शन डी आहे पवित्र. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. पवित्र. प्रश्न 40वा. भारतीय डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालयासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? ऑप्शन ए. हा केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प आहे. ऑप्शन बी. एक खिडकी शोध सुविधा असलेला हा शैक्षणिक संदर्भ साहित्याचा आभासी साठा आहे. ऑप्शन सी. हे ग्रंथालय दिव्यांग अभ्यासकांना सहजपणे वापरता येते. ऑप्शन डी. या ग्रंथालयाचा विकास भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT खरगपूर येथे करण्यात येत आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. हा केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प आहे. प्रश्न 41वा. ओझोन कमी करणाऱ्या पदार्थाविषयीची परिषद टिंबटिंब म्हणूनही ओळखली जाते. ऑप्शन ए आहे बेसेल परिषद, ऑप्शन बी आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, ऑप्शन सी आहे रामसर परिषद, ऑप्शन डी आहे विविध देशांच्या गटाची परिषद.
या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. प्रश्न 42वा. ध्वनी तीव्रतेची पातळी मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते एकक वापरले जाते? ऑप्शन ए आहे जूल, ऑप्शन बी आहे ppm, ऑप्शन सी आहे बीट, ऑप्शन डी आहे dB. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी dB. प्रश्न 43वा. हरित भारत मोहीम हा टिंबटिंबचा भाग आहे. ऑप्शन ए आहे सहस्त्रक विकास उद्दिष्टे, ऑप्शन बी आहे नद्या विकास योजना, ऑप्शन सी आहे स्वच्छ भारत अभियान, ऑप्शन डी आहे वातावरणीय बदलासाठीचा राष्ट्रीय कृती योजना. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी वातावरणीय बदलासाठीचा राष्ट्रीय कृती योजना. प्रश्न 44वा. आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा सहकार्य विकसनासाठी कोणी प्रस्तावित केले होते? ऑप्शन ए आहे भारतीय प्रधानमंत्री, फ्रान्स, ऑप्शन बी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, ऑप्शन सी आफ्रिकन युनियन, ऑप्शन डी युरोपियन युनियन. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए भारतीय प्रधानमंत्री. प्रश्न 45वा. अन्नसाखळीतून निर्माण होणारी विषारी रसायने टिंबटिंब याला कारणीभूत होतात. ऑप्शन ए आहे संचय, ऑप्शन बी उत्सर्जन, ऑप्शन सी जैवविस्तारीकरण, ऑप्शन डी काढून टाकणे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी जैवविस्तारीकरण. प्रश्न 46वा. तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण हे टिंबटिंब प्रणालीमध्ये दिले जात होते. ऑप्शन ए आहे वैदिक शिक्षण, ऑप्शन बी पूर्ववैदिक शिक्षण, ऑप्शन सी बुद्धिस्ट शिक्षण, ऑप्शन डी इस्लामिक शिक्षण. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी बुद्धिस्ट शिक्षण. प्रश्न 47वा. UGCने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार टिंबटिंब या राज्यात सर्वात जास्त विद्यापीठे आहेत. ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी राजस्थान. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी राजस्थान. प्रश्न 48वा. विविध विद्याशाखेतील मॉक कोर्सेस विकसित करण्यासाठी MHRDने 8 राष्ट्रीय कोऑर्डिनेट्सपैकी टिंबटिंब ही एक संस्था नामित केलेली आहे. ए मुंबई विद्यापीठ, बी विद्यापीठ अनुदान आयोग, सी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डी IIT मुंबई. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी विद्यापीठ अनुदान आयोग. प्रश्न 49वा. बहुतांशी राज्य विद्यापीठे ही टिंबटिंब स्वरूपाची विद्यापीठे आहेत. ऑप्शन ए संलग्नित, ऑप्शन बी अभिमत, ऑप्शन सी स्वयं अर्थसहाय्यित, ऑप्शन डी खाजगी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए संलग्नित. प्रश्न 50वा. प्राचार्यांसाठी प्रशासकीय कोर्स कोणते आस्थापना आयोजित करते? ऑप्शन ए मानव संसाधन मंत्रालय, ऑप्शन बी विद्यापीठ अनुदान आयोग, ऑप्शन सी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ, ऑप्शन डी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनच्या बेलवर क्लिक करा.